आता आपण यानंतर रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंडचे आपले दोन भाग राहिले होते. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय द रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि यानंतरचा पार्ट आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय रिडक्शन ऑफ इस्टर. आता एक रिएक्शन दिलेली आहे पुस्तकामध्ये. वी नो दॅट लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इज यूज ॲज अ रिड्युसिंग एजंट. सो carboxylic acid, this is the formula of general type formula of carboxylic acid. Carboxylic acid on reduction with lithium aluminum hydride gives primary alcohol, corresponding primary alcohol. Actually ही रिएक्शन समजून घेत असताना लक्षात घ्यायचं, या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे RCOOH, lithium aluminum hydride and H3O positive. We know that here this CO is converted into CH2OH group actually. So here we get CH2OH means primary alcoholic group. And moreover या ठिकाणी किती आपण हायड्रोजन वापरले, इथं CH2 आणि OH मिळून 3 हायड्रोजन आयटम झाले आणि पुन्हा या ठिकाणी OH is converted into H2O. It means that असं न म्हणता आपण म्हणू COOH ग्रुप इज कन्वर्टेड इनटू CH2OH ग्रुप. यामध्ये असलेला एक ऑक्सिजन कशाच्या टर्म मध्ये बाहेर पडतो, H2 च्या. बऱ्याच वेळेला बॅलन्स करताना ही रिएक्शन अशी सुद्धा लिहिली जाते, पण लिथियम अल्युमिनियम हायड्राइड असताना आपण ही रिएक्शन डायरेक्ट पुस्तकाप्रमाणे अशी लिहिली तरी चालते. आणि म्हणून ही इट इज द पार्ट ऑफ द अंडरस्टँडिंग. किती हायड्रोजन आपण इथं वापरल्यानंतर या COOH ग्रुपचं कन्व्हर्शन CH2OH मध्ये होते आणि बाय प्रॉडक्ट कोणता या ठिकाणी H2 भेटतो. पण ही रिएक्शन डायरेक्ट अशी जरी लिहिली तरी चालेल. म्हणून या रिएक्शन मध्ये काय लक्ष ठेवायचं, कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन रिडक्शन विथ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड गिव्स करस्पॉन्डिंग प्रायमरी अल्कोहोल. Corresponding primary alcohol means during the reduction what happens, COOH group is reduced to the primary alcoholic group. Example पाहूत आपण. First example, acetic acid. It has formula CH3COOH. Acetic acid. Acetic acid on reduction with lithium aluminum hydride gives corresponding primary alcohol. एसिटिक ऍसिड मध्ये किती कार्बन आयटम आहेत, 2 कार्बन आयटम आहे. COOH ग्रुपचं कन्व्हर्शन कशामध्ये होऊन राहिलेलं आहे, CH2OH मध्ये. आणि म्हणून या ठिकाणी मिळणारा जो प्रॉडक्ट राहील whose formula is CH3CH2OH. Name is ethanol. It is known as ethanol. Means acetic acid on reduction with lithium aluminum hydride gives ethanol, की ज्याचं कॉमन नेम आहे इथिल अल्कोहोल. कोणतं नाव आहे, इथिल अल्कोहोल. दुसरं एक्झाम्पल घेऊ. नाउ द सेकंड एक्झाम्पल हियर. We know that C6H5 CH2 COOH. Listen here. सेकंड एक्झाम्पल, ऍसिटिक ऍसिड मधला एक हायड्रोजन काढला आपण. ऍसिटिक ऍसिड मधला एक हायड्रोजन काढून त्या ठिकाणी फिनिल ग्रुप ठेवला. बट द आयुपीसी नेम ऑफ दिस ऍसिटिक ऍसिड इज अल्कॅनोइक ऍसिड. किती कार्बन आहे, 2 आहे. म्हणजे या ठिकाणी याचं नाव होईल इथॅनोइक ऍसिड. इथॅनोइक ऍसिड. इथॅनोइक ऍसिड. या इथॅनोइक ऍसिडचा एक हायड्रोजन काढून या ठिकाणी आपण ठेवलेला आहे C6H5 म्हणजे फिनिल ग्रुप. आणि म्हणून काय नाव होईल याचं, 2-फिनिल इथॅनोइक ऍसिड. काय नाव होईल याचं, 2-फिनिल इथॅनोइक ऍसिड. 2-फिनिल इथॅनोइक ऍसिड ऑन रिडक्शन विथ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड गिव्स द अल्कोहोल whose formula is C6H5CH2. Again listen here. COOH group is converted into this CH2OH group आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा काय भेटेल आपल्याला, CH2OH. So what is the name of this compound? It is no doubt
या ठिकाणी हा झाला अरोमॅटिक अल्कोहोल. कोणता झाला हा? अरोमॅटिक अल्कोहोल. व्हेन OH ग्रुप प्रेझेंट इन द साइड चेन ऑफ बेन्झीन देन इट इज कॉल्ड एज अरोमॅटिक अल्कोहोल. हे अरोमॅटिक अल्कोहोलचं एक्झाम्पल झालं, पण याचं आयुपीएच नेम काय? वी नो दॅट. जस्ट यू कॅन ऑब्झर्व इट इज इथेनॉल. हा कोणता झाला? हा इथेनॉल झाला. इथिल अल्कोहोल CH3CH2 आणि यामधला एक हायड्रोजन काढून आपण काय ठेवलेला आहे? फिनिल ग्रुप, की ज्याची पोझिशन किती येऊन राहिली? 2. म्हणून याचं आयुपीएच नेम येईल 2 फिनिल. काय आयुपीएच नेम होईल? 2 फिनिल इथेनॉल. 2 फिनिल इथेन 1OL असं लिहिलं तरी चालेल, किंवा 2 फिनिल इथेनॉल. इन दिस वे 2 फिनिल इथेनोइक acid is converted into 2 phenyl ethanol. 2 phenyl ethanol. Here the formula is C6H5CH2COOH. Only COOH group is converted into CH2OH group. So the number of carbon atom remains same here. Now one more example. तीसरे example. This is the compound whose name is cyclopropane carboxylic acid. And now it's a cyclopropane carboxylic acid. Carboxylic acid. Now, what is the action of lithium aluminum hydride on this cyclopropane carboxylic acid? This cyclopropane carboxylic acid here. H3 positive. We know that COOH group is converted into CH2OH group. So we get here the compound that is CH2OH. CH2OH. मग याचं नाव काय होईल? We know that this is the methyl alcohol whose IUPAC name is methanol. CH3OH की ज्याचं नाव मिथिल अल्कोहोल कॉमन नेम आहे, IUPAC नेम मिथॅनॉल आहे. या मिथॅनॉल मधला एक हायड्रोजन काढून आपण हा कोणता ठेवला? दिस इज कॉल्ड एज सायक्लोप्रॉपिल. काय म्हणतात त्याला? सायक्लोप्रॉपिल. हेन्स इट्स IUPAC नेम इज सायक्लोप्रॉपिल मिथॅनॉल. काय नाव झालं याचं? सायक्लोप्रॉपिल मिथॅनॉल. सायक्लोप्रॉपिल मिथॅनॉल. या पद्धतीने आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन पाहिलं, की ज्यामुळे आपल्याला काय भेटतो? प्रायमरी अल्कोहोल. यानंतर आपण पाहणार आहे रिडक्शन ऑफ इस्टर. काय पाहणार आहोत? रिडक्शन ऑफ इस्टर. ऍक्च्युअली esters are easily undergoes reduction as compared to the carboxylic acid. म्हणजे इस्टरचं रिडक्शन हे कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा लवकर होते आणि त्यावेळेला सुद्धा आपण कशाचा वापर करणार आहे? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. नेक्स्ट रिडक्शन ऑफ इस्टर. आणि या ऍसिडच्या रिडक्शन झाल्यानंतर आपण पाहून राहिलो रिडक्शन ऑफ इस्टर. दिस इज द जनरल टाइप फॉर्म्युला ऑफ इस्टर. द जनरल टाइप फॉर्म्युला ऑफ इस्टर इज RCOOR dash. RCOOR dash. During this formula, this part is called as acyl group. हा कोणता ग्रुप आहे? acyl group. And OR dash, it is known as alkoxy group. हा कोणता ग्रुप आहे? तो alkoxy group. Means या ठिकाणी इस्टर मध्ये एवढा पार्ट आहे तो ऍसिड ग्रुप आहे आणि OR डॅश जो आहे त्याला आपण अल्कोक्सी ग्रुप म्हणतो. सो इस्टर ऑन रिडक्शन विथ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड गिव्स 2 molecule of alcohol, one from acyl group
Acyl group means RCO group is converted into the primary alcoholic group, that is RCH2OH. म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोल आपल्याला acyl ग्रुप पासून भेटतो. and second alcohol molecule is obtained from alkoxy group. हा डॅश OR की ज्याला आपण काय म्हटलेलं अल्कोक्सी ग्रुप, याचं कन्व्हर्शन दुसऱ्या अल्कोहोल त्या मॉलिक्यूल मध्ये होते. एक्झाम्पल वी टेक हियर methyl acetate. This is the common name of this ester, methyl acetate. Methyl acetate, whose IUPAC name is methyl ethanoate. Methyl ethanoate. Now, methyl ethanoate on reduction with lithium aluminium hydride, on reduction with lithium aluminium hydride gives two molecule of alcohol. त्यापैकी पहिला कोणता भेटेल, हा जो CH3CO ग्रुप आहे याचं कन्वर्शन होईल CH3 CH2OH, means it converted into the primary alcoholic group, means CO here CO group is converted into CH2OH group. आणि म्हणून या acyl ग्रुप मध्ये दोन कार्बन आहे म्हणून हा जो अल्कोहोल मिळतो, दॅट इज कॉल्ड ॲज इथिल अल्कोहोल, whose IUPAC name is ethanol. And this CH3O means methoxy group. It is an example of alkoxy group. This methoxy group is converted into its corresponding alcohol, whose name is methyl alcohol or methanol. Methanol is the IUPAC name. In this way, ethyl acetate on reduction gives ethanol and methanol. जर आपण या ठिकाणी आता ह्याच एक्झाम्पलला दुसरे एक्झाम्पल पाहूत आपण. Second example, if we take here C2H5, if we take here C2H5, then its common name is methyl propanoate. Methyl propanoate. IUPAC name is also methyl propanoate and common name is methyl propionate. So, methyl propanoate on reduction with lithium aluminium hydride, we get here the product, that is normal propyl alcohol and methanol. It is also known as propane 1OL. किंवा आणखी एखादं एक्झाम्पल घ्या दुसरी या ठिकाणी. If we take here the third example, that is CH3 COO C2H5 C2H5 ethyl ethanoate. Ethyl ethanoate. So, what is the action of lithium aluminium hydride on ethyl ethanoate? We get the two molecule of alcohol. One of them is ethanol. One of them is ethanol, and another one is also ethanol, that is ethyl alcohol. Means two molecule of ethyl alcohol. Two molecule of ethyl alcohol. In this way, ethyl ethanoate means ethyl acetate on reduction with lithium aluminium hydride gives two molecule of ethyl alcohol, that is ethanol. But lithium aluminium hydride is an expensive reagent. Lithium aluminium hydride हा expensive reagent आहे. Hence, acids are commercially converted into the alcohol by transforming it into the first ester. म्हणजे सुरुवातीला ऍसिडचं कन्व्हर्शन आपण कशामध्ये करतो, अल्कोहोल मध्ये करतो. आणि अल्कोहोल मध्ये या ठिकाणी ऍसिडचं कन्व्हर्शन, ऍक्च्युली ऍसिडचं कन्व्हर्शन आपण सुरुवातीला इस्टर मध्ये करून घ्यायचं, RCOOR डॅश. म्हणजेच कमर्शियली ऍसिड पासून अल्कोहोल जर तयार करायचं असेल तर ऍसिडचं अगोदर कन्व्हर्शन कशामध्ये करायचं, इस्टर मध्ये. अँड देन this ester
on catalytic hydrogenation gives the better yield of alcohol. Gives the better yield of alcohol. पुन्हा पहा, ऍसिडला सुरुवातीला इस्टर मध्ये कन्वर्ट करतात आणि इस्टरचं पुन्हा कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन झाल्यानंतर म्हणजे कॅटॅलिटिक रिडक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो, अल्कोहोलचा मॉलिक्यूल. या पद्धतीनं ऍसिडचं सुरुवातीला इस्टर मध्ये कन्वर्शन केल्यानंतर पुन्हा त्याचं कॅटॅलिटिक रिडक्शन केल्यानंतर सुद्धा आपल्याला अल्कोहोलचे मॉलिक्यूल भेटतात. या प्रकारे 4 रिडक्शन आहे. आता यानंतर आपण एक्झाम्पल पाहू. आता या ठिकाणी पाहतो आपण प्रेडिक्ट द प्रॉडक्ट्स फॉर द फॉलोइंग रिएक्शन्स. पहिली रिएक्शन दिलेली आहे, द ऍक्शन ऑफ हायड्रोजन अँड निकेल ऑन इथिल फॉर्मेट मीन्स इथिल मिथॅनोएट. दिस ऍक्ट एज ईस्टर whose name is ethyl methanoate or ethyl formate. Now we know that ester on reduction gives 2 molecule of alcohol. 2 molecule of alcohol. हा जो या ठिकाणी आपल्याला ऍसिड ग्रुप दिसून राहिले की ज्याचं नाव आहे फॉर्मिल ग्रुप. इट कन्वर्टेड इनटू इट्स करस्पॉन्डिंग प्रायमरी अल्कोहोल, दॅट इज CO group is converted into CH2OH, that is known as methyl alcohol. Methyl alcohol. Now this ethoxy group is also converted into its alcohol, that is C2H5OH, ethanol. So in this way, ester on reduction gives 2 molecule of alcohol. One is here methyl alcohol and second is ethanol. Now this is the another example. So here what happens when 2-methyl propianoic acid undergoes reduction with lithium aluminum hydride? We know that it is act as a reducing agent. And here on the second position methyl group is present. 3 carbon atom कार्बोक्सिलिक ऍसिड whose IUPAC name is propianoic acid आणि दुसऱ्या कार्बनवर मिथिल ग्रुप आहे म्हणून याचं IUPAC name झालं 2-methyl propianoic acid. And we know that by the action of lithium aluminum hydride, COOH group is converted into CH2OH group आणि म्हणून या ठिकाणी मिळणारा जो प्रॉडक्ट राहील त्याचा फॉर्म्युला राहील इथं we get two methyl propane 1-OL. 2-methyl propane 1-OL. या प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतील. प्रेडिक्ट द प्रॉडक्ट फॉर द फॉलोइंग रिएक्शन. एका मार्कासाठी असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतील.